आणि हा कॉनमॅन आहे, चोर आहे. मी पाऊस आणेन, 5,000 रुपये द्या मला, असं म्हणणारा. आणि त्यावेळी त्या घरातला मुलगा म्हणतो की खरा पाऊस, सच्ची मुच्ची बारिश. त्यावेळी म्हणतो हा मेरे दोस्त, वही बारिश, वही बारिश जो आसमान से आती है, बूंदों में गाती है, पहाड़ों से फिसलती है, नदियों में चलती है, नहरों में मचलती है, कुएं पोखर से मिलती है, खपरेलों पर गिरती है, गलियों में फिरती है, मोड़ पर फिर संभल जाती है, वही बारिश. ये बारिश अक्सर गीली होती है, इसे पानी भी कहते हैं. उर्दू में आप, मराठी में पानी, तमिल में तन्नी, कन्नड़ में नीर और बांग्ला में इसे जौल कहते हैं. संस्कृत में जिसे वारी, नीर, जीवन, पय, अमृत, उद, अम्बु भी कहते हैं. ग्रीक में इसे अक्वा प्यूरा, अंग्रेजी में वाटर, फ्रेंच में एयर और केमिस्ट्री में H2O कहते हैं. ये पानी जब आंख से ढलता है तो आंसू कहलाता है, लेकिन चेहरे पे चढ़ जाए तो रुबाब बन जाता है. कोई शर्म से पानी पानी हो जाता है, और कभी कभी ये पानी सरकारी फाइलों में अपने कुएं समेत चोरी हो जाता है. पानी तो पानी है, पानी जिंदगानी है. इसलिए जब रूह की नदी सूखी हो, मन का हिरन प्यासा हो, दिमाग में लगी हो आग और प्यार की गागर खाली हो, तब मैं हमेशा ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूं. मेरी मानिए तो ये बारिश खरीदिए, सस्ती सुंदर टिकाऊ बारिश, सिर्फ 5,000 रुपए में. इससे कम में कोई दे तो चोर की सजा वो मेरी, आपकी जूती सिर पर मेरी, मेरी बारिश खरीदे. किती सुंदर लिहिलंय, कमलेश पांडेनी लिहिलेलं. त्याला एक लय आहे. हे मी 25-30 वर्षापूर्वी केलेला चित्रपट आहे, कदाचित जास्त असेल, मला माहिती नाही. पण त्याची जी लय आहे, मला शब्द त्यातले आठवावे लागत नाहीत, कारण त्याला एक लय आहे, छंद आहे. ते बोलत असताना, आणि त्याला खरंच एक तो नाद जो आहे, त्यातला जो अर्थ आहे तसा असा. लेकिन सबसे पहले इस हसीन नाज़नीन की खिदमत में अपने अकीदत का नाचिस तोहफा पेश करने की इजाजत चाहूंगा. शब्द किती छान है. जिसके चेहरे पर इस सरजमीन के चमन का हर फूल और इस आसमान की कहकशा का हर सितारा बेपनाह रच कर रहा है, जिसकी रंगत देखकर चांदनी चल चल कर काली हो जाए, और जिसकी मुस्कुराहट को अपनी तौहीन समझकर सुबह शाम के आंचल में अपनी शर्मिंदगी छिपाने पर मजबूर हो जाए. काय मजा येते छायला. असे शब्द असले की तुम्हाला ते टाकायला सुद्धा किती छान वाटतं. सरते शेवटी आम्ही शेतकरी असतो. हे असं बियाणं काहीतरी मिळालं, आम्ही नुसतं ते लावायचं असतं, आणि वरून असं एकदा बरसायला लागलं प्रेक्षकांचं काहीतरी पाऊस, की मग ते छानपैकी रुजतं. तर ती गंमत असते. ही जी गाणी आहेत तुझी, ही पुन्हा पुन्हा अशी. सरते शेवटी आपण कुठं लीन व्हायचं एकदा कळल्यानंतर ना आयुष्य सोपं असतं. काही माणसं, मगाशी तू सुरांचं सांगितलंस, 3 प्रकारचे सूर आहेत. प्रत्येक सूर कधी कुठला कोण काय अळवतो माहिती नाही. काही जण काही सूर सकाळपासून अळवतात आणि काही जण सकाळपासून सूर अळवतात. असे ते वेगवेगळे असतात. त्याला काय करणार आपण. पण मला खरंच असं संगीताच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर मला असं वाटतं की आपण खूप काही एक वेगळ्या प्रकारची तुमची समाधी लागते. मला याच्यापेक्षा वेगळं काहीतरी अध्यात्म असतं का असं जर कोणी विचारलं तर मला नाही वाटत. संगीताची भाषा शिकले तर मला वाटतं खूप काहीतरी एकमेकामधला आपला दुरावा आहे तो संपून जाईल. पण मुळामध्येच आपण त्या 7 सुरांच्या वाटेला जात नाही. बाकीच्याच कुठल्या तरी सुरांच्या वाटेला गेल्यानंतर मग ती आपल्यातली बेदिली जी सुरू होते ती त्यातून. ह्या सगळ्या म्हणजे माझ्या आठवणीतला माझा गाव आणि माझ्या आठवणीमध्ये माझी ती मशिदीमधून येणारी अजान जी असायची सकाळ दुपार संध्याकाळ, त्याच्याबद्दल मला एक आत्मीयता होती. तो मुसलमान, तो अमुक, हे कधी वाटलंच नाही. तो कोणतरी माझाच होता, तो माझाच आहे. मला हिंदू आणि मुसलमान याच्यामधला फरक कधी कळलाच नाही. तो का असतो तेही मला कळत नाही. हे असले प्रकार का घडतायत, कशामुळे घडतायत, आमचं राजकीय दृष्ट्या कुठे काही चुकतंय का, आमची नेमकी गोष्ट कुठे काय बिघडली त्यामुळे हे असं व्हायला लागलंय, आपण तेच आहोत. मग हे असं का होतंय. मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने आतमध्ये डोकावून पाहायला हवं. मी कुठे चुकत असेल किंवा तू चुकत असशील तर आपण एकमेकांशी बोलायला हवं. पण हकनाक एकमेकांची मानगूड धरण्याची काही गरज नाहीये, आणि तितके आपण अमानवी नक्कीच नाही आहोत. मग हे पुन्हा ती अशी गाणी आहेत ती कुठेतरी आम्हाला त्या पुन्हा रुळावर आणून ठेवतात, काहीतरी
विचार करायला भाग पडतात. मवाळ वगैरे मला शब्द मान्य नाहीत. जिथे असायला पाहिजे तिथे मवाळ, जिथे पाहिजे तिथे दोन कानफडात मारणे हे गरजेचं असतं, तिथे मारायलाच पाहिजे. आणि तिथे मग सामोपचार वगैरे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि नेहमी हत्याराला धार मी प्रसंग आला की मी करेन तसं नाही करायचं. हत्यार आपलं आधीच बाजूळून ठेवायचं. जसं सकाळी उठल्यापासून तू सुरांची आराधना करतोस, ते तुझं हत्यार आहे. माझं हत्यार कदाचित अवलोकन असेल. पण हे जे करत असताना आपण का करतो? मला असं वाटतं की मी तुमचं काहीतरी देणं लागतो. काणकोणमध्ये मी इथे आज कशासाठी आलो? मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे तुमच्याबद्दल. तुम्ही कदाचित माझे चित्रपट पाहिले असाल, नाटकं पाहिली असाल. कारण तुम्ही म्हणजे नेमके कोण? जो मी जे करतो ते तुम्हीच की सगळे असता. मला हे सगळे चेहरे पाहायचे. मला कुठेतरी भाऊ बहीण भाऊ काय माझी सगळी हरवलेली माझी नाती इथे मला मिळतात. ते महत्वाचं आहे. मला ते सांभाळणं कधीच मला कुठलाही उपचार मला जमत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, मी इथे उभं राहत असताना मी कुठला पुढचा शब्द बोलणार आहे मला माहिती नसतं. मी भाषण पाठ करत नाही. आता पहिल्यांदा तू काहीतरी बोललास, त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी बोललात, तुम्ही बोललात. तुम्ही फार छान बोलता बरं का, अप्रतिम तुम्ही बोललेला आहात. मला इतकं बरं वाटतं. ज्यांच्याकडे शब्द संपदा असते ना ते मांडू शकतात, पण ज्यांच्याकडे शब्द संपदा आणि विचार करण्याची ताकद असते ते बिंबवू शकतात, ते आतमध्ये तुमच्यामध्ये रुजवू शकतात. वाघ तू खरंच छान बोलतोस, पण तुला माझी एक इच्छा आहे, तू माझ्यापेक्षा कदाचित वयानं लहान असशील, नक्कीच असशील. मी 63 झालो, तू 63 नाही आहेस ना. मग थोडासा तू लहान हो, आकाराने सुद्धा, वयानं आहेस ना. ही माझी तुला, कारण तुझ्यासारखी माणसं हवी आहेत. आणि तुला कुठल्याही वेदना आणि विकार होता कामा नये, निदान शरीरामुळं. आमच्यासारखी चालतात हो, नट होतात, खूप होतात. आणि तू आता नुसता ह्याचा हे आहेस कला अकादमीचा, आणि एक योग्य ठिकाणी योग्य माणसाच्या हाती कला अकादमी आहे, याचा मला खरंच आनंद आहे. खूप छान तू काहीतरी तिथे करून दाखवशील याची मला खात्री आहे. पुढच्या वेळी ज्यावेळी कुठल्या कार्यक्रमामध्ये माझी बोलण्याची वेळ येईल त्यावेळी तू मंत्रीही झाला असशील. पण तुझ्या त्या पायऱ्या हे तुझ्या आयुष्यात महत्वाच्या नाही त्याची मलाही कल्पना आहे, आणि तू त्याच्यासाठी काही झगडणारी नाहीस. पर्यायानं हे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत आयुष्यातले, ते होतच राहणार आहे, त्याला नाईलाज आहे. कारण तू जे करत राहणार आहेस, आपण जे करत असतो सरते शेवटी. म्हणून मी नेहमी चिडतो. कोणीतरी म्हटलं आता ह्यांच्यासाठी जरा टाळ्या होऊन जाऊ दे, असं कोणी म्हटलं की मला त्रास होतो. टाळ्यांची भीक नाही मागायची, त्या उत्स्फूर्तपणे यायला पाहिजेत. काही वेळ काही माणसांचे हात बिझी असतात, त्यामुळे नाही वाजवू शकत ते टाळ्या. त्यामुळे आपण त्यांना सांगितल्यानंतर त्यांचा हिरमोड होत असतो, त्यामुळे तसं नाही करायचं. आपण टाळीला खरंच एक छानपैकी एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे. ज्यावेळी आपली उर्मी ज्यावेळी थांबू शकत नाही आपण तो आनंद, त्यावेळी तो ह्या रूपानं बाहेर पडत असतो. तर जबरदस्तीनं कधी मागायच्या नाही टाळ्या, त्याने विरस होतो. असो, पुन्हा एकदा प्रवीण असंच काहीतरी छान 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 कर. पुन्हा तुझ्या या समर्पणाला मल्लिकार्जुन ह्या देवस्थानाच्या बाबतीत तू केलेलं काहीतरी तुझ्या बाजूने, तुम्ही सगळ्यांनी पैसे बिसे दिले हे द्यायलाच पाहिजे. उपकार केलेले नाही बरं का तुम्ही. हा, नाही तर एक तर तुम्ही मी पैसे देतो, तुम्ही गाणार आहात का? नाही. मग तुम्ही पुढच्या वेळीही पैसे द्यायचे. पुढची सीडी कधी काढतोयस ते सांगून ठेव. त्यामुळे त्याचेही पैसे झालेले आहेत, सोय झालेली आहे. त्यामुळे दातृत्व वगैरे हा शब्द नाही आहे, हे काय करायलाच पाहिजे. आपण आपल्याकडे असलेलं हे सतत देत राहिलं की आपली सतत ओंजळ परत भरलेली राहते. पुन्हा एकदा मगाशी तुम्ही सांगितलं की आमच्या सिनेमामध्ये काय होतं की एक ओळ तुमची ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ही तुझी लाईन, पुढची ओळ माझ्या लक्षात राहते. कारण एक ओळ अतिशय अशी ती बिंबली जाते. एक मच्छर आदमी को हिजडा बना देता, ही एक ओळ लोकांच्या लक्षात राहिली. पण त्याच्यातला पुढचा जो मतितार्थ आहे तो फार छान होता. सुबह घर से निकलो भीड़ का हिस्सा बनो, रात को घर जाओ दारू पियो बच्चे पैदा करो, सुबह तलक फिर एक बार मर जाओ, क्योंकि अंदर का इंसान मर चुका है, जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है. क्या करे साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है. एक छोटीशी गोष्ट आपल्या इतक्या मोठ्या माणसाला, इतक्या मोठा ज्याला मानव म्हणून म्हणतो आपण, त्याला यत्किंचित करून टाकते. असा त्यातला मतितार्थ आहे. पण गंमत अशी आहे की त्यातल्या त्या
हिजड्या ह्या शब्दावरच बाकीच्या जे होतं ते आता त्याला नाईलाज आहे. ज्या पद्धतीचे चित्रपट चालतात आता त्याला आपण काही करू शकत नाही.